त्यांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम केलं। त्याचबरोबर त्यांनी इंग्रज सरकारला असा सवाल केला की भर दुष्काळात शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करायला या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा दणदणीत सवाल करत त्यांनी इंग्रज सरकार नमस्कार, माझे नाव प्रज्वल आहे। मी आज तुम्हाला लोकशाही राणाभाऊसाठे यांच्याविषयी काही चार शब्द सांगायचे, तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे। असे सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे। अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, वेळेची मर्यादा राखून शेवटी एवढंच बोलेन। समतेचे कुल जन्मले विषमतेच्या रानामध्ये, त्याच्या पानामध्ये समतेचे कुल जन्मले विषमतेच्या रानामध्ये, 1.5 दिवस शाळेत गेले पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये खर्च केल्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे तुम्हा प्रणाम कोटी कोटी, तुम्हा प्रणाम कोटी कोटी। जय हिंद, जय हिंद। त्यांचं पुण्यस्मरण आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री कोसे सर, इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर महापुरुष त्यातील अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये अतिशय उत्साहात आणि चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे।